आपल्याला बाळातणीला लाडू करायचे. याच्यामध्ये गूळ किसून टाकायचा, गहू भाजून दळून आणायचे, उडदाची डाळ टाकायची, खारीक, खोबरं, बदाम, काजू, डिंक, अजून बडीशेप हे टाकायचं, इलायची. मग ते भाजून घ्यायचं. खारीक खोबरं सगळं एकत्र कालवायचं, तेल टाकायचं, करून घ्यायचं चांगलं आणि लाडू बांधायचे. काय आहे आई? डिंक लाडू टाकायला भाजून घ्यावा लागतो. बदाम, काजू दोन्हीचं हे पेस्ट केली का मिक्सरमधून काढायचं. आता येऊन याच्यानंतर ही सोप काढायची मिक्सरमधून. तूप टाकलं भाजायला, गहू आणि उडदाची डाळ दोन्ही दळून आणले, भाजून शेणी खरपूस चांगलं दळून आणले. परत आता हे तुपामध्ये परतून घेतले. लाडू बनवायचे आपल्या घरी डिलिव्हरी झालेली हे शिजर झालं त्याच्यासाठी हे लाडू बनवायचे. दूध येतं, बाळसं येतं, पेशंटचं पण कंबर राहतं, पेशंटला पण थकवा जाणवत नाही, काय नाही. हे ना हे कढीचं तेल आणलेलं आहे ते आता गरम करायचं. मग लाडूमध्ये टाकायला चांगलं उकळू द्यायचं थोडा आणि ते मिक्स करायचं लाडू. आणि गव्हाच्या डाळीची पिठी आणि त्याच्यात आता बदाम काजू टाकायचे बारीक मिक्सरमधून काढून. त्याच्यानंतर डिंक टाकायचा, त्याच्यानंतर बडीशेप टाकायची, त्याच्यानंतर हे खारीक खोबरं दळून आणलेलं आहे हे टाकायचं. खारीक खोबरं टाकलं. आता गूळ टाकायचं. गूळ टाकला का असं मिक्स करून घ्यायचं. आहे ना हे गूळ टाकलाय. आता याला काढून घ्यायचं, सगळं मिक्स करायचं, चांगलं मोकळं असं करायचं. आणि मग त्याच्यात नंतर तेल तापायला ठेवलंय. आता ते तेल तापलं का मग याच्यात काढून घ्यायचं आणि मग चांगलं लाडू बांधता याच्यामध्ये. असं करू का मम्मी? हा, असं दोन्ही हातानं घ्यायचं, असं चोळायचं. ते गाठी आहे त्याच्यातल्या ना त्या मऊ वाट्या. असंच का? हा, असंच. आता याच्यात टाकायचं. कढीचं तेल आणलं ते उकळून घेतलं चांगलं. आता याच्यात मिक्स करायचे, याचे लाडू बांधायचे. असं आणून घ्यायचं, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला लाडू बांधता येईल असं वळते ना शातावर असं. असे लाडू असे घ्यायचं, असं आता असं दाबायचं. असं हळूहळू दाबलं का जसं गोल